तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आणि आज मी तुमच्यासोबत आहे कल्टीकट्टा शो मध्ये RJ स्वरा. तर आज माझ्या कल्टीकट्टा शो मध्ये आलेले आहेत ॲप विश्वास सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे बिझनेसमॅन संतोष पतंगे. तर सध्या ते त्यांचा बिझनेस जो आहे तो पार्टनरशिपमध्ये त्यांनी छान सुरू केलेला आहे. तर वेलकम आहे तुमचं. थँक्यू मॅडम. पहिल्यांदा तर तुमच्या शो मध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप चांगला शो तुम्ही रन करताय. आपल्या युवकांसाठी, आपल्या इथल्या लोकांसाठी, माणसांसाठी काही नवीन करिअरच्या संधी आणि ज्या काही माहिती देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय तर त्यासाठी खरोखरच आभारी आहे. थँक्यू सो मच. तर माझं नाव संतोष पतंगे. मी 2016 पासून ऍक्च्युली इस्लामपूरमध्ये ॲप विश्व सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही सॉफ्टवेअरची कंपनी चालवतोय. माझ्या मते इस्लामपुरातील काही थोडक्याच रजिस्टर्ड सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी माझी कंपनी आहे. जनरली सॉफ्टवेअर कंपनी म्हणलं तर आपल्या डोक्यात पुणे, बेंगलोर वगैरे अशा, हैदराबाद अशा मोठ्या मेट्रो सिटीचे नाव येतं. तर काही लोकांना ते म्हणजे पटत नाही की इस्लामपूर सारख्या सिटीमध्ये एखादी सॉफ्टवेअर कंपनी सुद्धा चालू शकते. सो थोडंसं लकी फील करतो. माझी कंपनी ही अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये मोस्टली काम करते. आयडिया बेस कंपनी आहे असंही म्हणावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन पुढं की आयडिया बेस काय असतं, क्लायंट बेस काय असतो. खरं सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी काम करतो. एक सॉफ्टवेअर कंपनी इस्लामपूरमध्ये सध्या चालवतोय. अच्छा. तर जेव्हा तुम्ही 2016 मध्ये एज्युकेशन घेत होतात आणि थोडंसं तुम्हाला आयडिया ही क्रिएट झाली असेलच की आता आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये काम करायचंय, तर मग ही कॉन्सेप्ट कशी सुचली किंवा कसं स्टडी याच्यासाठी तुम्ही केलं होतं? तर कसं असतं आपल्या इथं म्हणजे 10वी पर्यंत वगैरे आपल्या करिअरच्या जे काही संकल्पना असतात त्या खूप वेगळ्या असतात. आणि ज्या वेळेला 10वी नंतर तुम्ही व्यावसायिक शिक्षण, आपण हायर एज्युकेशन ज्याला म्हणतो, तर त्या स्ट्रीमला गेल्यानंतर माईट बी तुमचं 11वी 12वीलाच जाताना तुमच्या करिअरचं फ्युचर ठरलेलं असतं की डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचंय. ओके. किंवा डिप्लोमाला गेल्यानंतर तुमचं ठरतं की मला कुठल्या एखाद्या स्पेसिफिक इंजिनिअरिंगमध्ये करिअर घडवायचंय. तर मी 10वी नंतर डिप्लोमा केला आणि डिप्लोमा करत असतानाच थोडंसं सॉफ्टवेअर रिलेटेड गोष्टी कानावर यायला लागले की सर्व्हिस बेस्ड एक इंडस्ट्री असते, प्रोडक्ट बेस्ड एक इंडस्ट्री असते. तर हे थोडंसं डिफरन्शिएट करायचं झालं तर एखादी गाडी तयार करणं ही एक प्रोडक्ट बेस्ड इंडस्ट्री झाली आणि त्या गाडीला दुरुस्त करणं ही सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री झाली. ओके. तर सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा असंच असतं की जे तुम्ही व्हॉट्सअप वापरता तर ते व्हॉट्सअप हे एक सॉफ्टवेअर झालं, प्रोडक्ट झालं. आणि त्या व्हॉट्सअप रिलेटेड जर काही सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करते तर त्याला सर्व्हिस रिलेटेड कंपनी आपण असं म्हणू शकतो. तर ह्या गोष्टी कानावर आल्यानंतर परत त्याच्याबरोबरच असं समजलं की भारतामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. इव्हन जगातील सर्वात मोठी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी सॉफ्टवेअर कंपनी TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जी सगळ्यात मोठी जॉब प्रोव्हाइड करणारी ही कंपनी आहे. तर ती इंडियामध्ये आहे. खरं प्रोडक्ट बेस्ड कंपनी इंडियामध्ये अजिबात तर नाही येतात असं म्हणजे आमच्या वेळेला कानावर आमच्या पडायचं. आता हे सगळं होत असताना मग ते वय असं असतं की ठीक आहे आपण करू, आपण एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी काढू. त्यावेळेला फेसबुक वगैरे थोडंसं जम धरत होतं. 2008-9 ची गोष्ट आताही सांगतोय. फेसबुक असेल, मार्केटमध्ये त्यावेळेला आर्कुट असायचं, आर्कुटवरनं देवाणघेवाण व्हायची. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आम्हाला त्यावेळेला खूप मोठ्या वाटायच्या कारण त्यावेळेला टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट हे इनिशियल फेज मध्ये होतं. आणि कॉम्प्युटर वगैरे आम्हाला तर 10वी नंतर ज्यावेळेला कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्यावेळेला आम्हाला हाताळायला मिळाले. त्यामुळे ती एक आवड निर्माण झाली की काहीतरी करायचं आहे याच्यात. मग त्यावेळेला असं नव्हतं की आपली स्वतःची कंपनी टाकायची आहे किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय. खरं याच्यात काहीतरी करायचंय आणि एखाद्या बिझनेसला स्टार्ट करताना ही काहीतरी करायची आहे ही जी भूक आहे ती खूप महत्वाची आहे. आणि तिथूनच मग प्रवास सुरू झाला. डिप्लोमा झाल्यानंतर डिग्रीला ऍडमिशन RIT मध्येच मी घेतलं. आणि त्यावेळेला मग प्रोजेक्ट वगैरे जे असतात सेकंड इयरला, थर्ड इयरला, फायनल इयरला, तर ते प्रोजेक्ट निवडत असताना दरवेळेस काहीतरी नवीन एखादं सोल्युशन आपल्याला नवीन देता येईल व्यक्तींना, एखाद्या प्रॉब्लेमला आपल्याला टॅकल करता येईल. तर अशा थॉट प्रोसेसनं गेलो आणि हे सगळं करत असताना ह्या इंडस्ट्रीबद्दल जेवढं समजत गेलं तेवढं जो काही विचार होता की आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचंय तर त्या विचाराला एक पाठबळ मिळत गेलं. आणि फायनल इयरला असताना आमचे मित्र सुशांत पाटील जे ऑलरेडी कंपनीमध्ये काम करत होते तर त्यांनी अप्रोच केला की आपण स्वतःचं काहीतरी करूया. आणि मग सुरुवात झाली. माझ्या मते डिग्री कंप्लीट व्हायच्या आधीच मार्चमध्ये वगैरे आम्ही
एका प्रोडक्टवर काम करायलाही सुरुवात केलेली त्यावेळेस. तर तुम्ही आता सांगितलं की काहीतरी करायचंय, येस, काहीतरी करायचंय, ही जी भूक असते ना तर ती आजच्या तरुणांमध्ये आपल्याला कधी कधी ना इक्वल दिसते. म्हणजे काही तरुणांना खूप काही करायचं असतं आणि काही तरुणांना काहीच करायचं नसतं. बरोबर, असेही आपण खूप मुलांना पाहतो. तर तुम्हाला काहीतरी करायचं होतं, मग ह्या ज्या आयडियाज डोक्यामध्ये क्रिएट होत होत्या, तर त्यावेळेला तुमचा मित्र तुम्हाला भेटला, तुम्ही दोघे एकत्र आलात, मग त्याची एक आयडिया छान वेगळी काहीतरी असेल, तुमच्या डोक्यातले प्लान्स वेगळे असतील, तर मग ह्या गोष्टी तुमच्या कशा जुळून आल्या? नाही, याच्यासाठी गरजेचं काय असतं की आपण जसं म्हणतो की काहीतरी करायचं आहे, ह्याच्या बरोबरच ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे तर त्या गोष्टीचं पॅरलली नॉलेज मिळवत राहणं ही एक खूप महत्वाची ट्रिक आहे, आपण असं त्यातलं म्हणू शकतो. कारण फक्त विचारानं गोष्टी घडत नाहीयेत. तर ते तशा प्रकारेच झालं. एकतर कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगलाच आहे आपण, आणि अगेन वेळ सुद्धा खूप महत्वाची असते आयुष्यात, की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि त्यावेळेला अवतीभोवतीचं वातावरण जर पोषक असेल, तुमच्यासाठी पूरक असेल, तर गोष्टी जुळून येतात. आपण जसं म्हणतो तर तसंच आहे. त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारे इव्हॉल्युशन होत होतं. 3G इंडियामध्ये इंटरनेट ही सुद्धा खूप एक महत्वाची इव्हॉल्युशन घडवून आणणारी गोष्ट कुठली असेल, की आपण म्हणतो की चाकाचा शोध लागल्यानंतर माणूस खूप पुढे गेला, किंवा आगीचा शोध लागल्यानंतर माणसाच्या आयुष्यात खूप हे झालं. तसं आपल्या काळात इंटरनेट, मी असं म्हणेन की इंटरनेट हे आपल्या काळातलं चाकाच्या शोधाबरोबरचा एक खूप मोठा शोध आहे. आणि अशा गोष्टी मिळत गेल्या, इझिली अवेलेबल झाल्या. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला काही जे आजूबाजूच्या आपले जे प्रॉब्लेम आहेत त्यांना माइट बी सोल्युशन देता येईल. आणि त्यासाठी दुसरी ट्रिक किंवा दुसरी जी गरज आहे, जर तुम्हाला एंटरप्रेन्युअर बनायचं आहे, बिझनेसमॅन बनायचं आहे, तर तुमच्याकडे ती चौकस बुद्धी पाहिजे. ती तुमच्याकडं आपण म्हणू शकतो ना की गोष्टी बघून त्या गोष्टींवर विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे, आणि देन आफ्टर त्याला सोल्युशन देण्यासाठी तुमची ती विचारसरणी डेव्हलप झालेली पाहिजे. तर असंच आमचं होत गेलं. काही आपण असं म्हणू शकतो की थोडंसं आपण गरीब म्हणणार नाही, खरं थोडंसं स्ट्रगल असलेल्या बॅकग्राऊंड मधली आपल्या भागातली मुलं असतात, मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास आपण म्हणू शकतो. मी, माझा मित्र किंवा खूप सारे आपले 70-80% ग्रामीण भागातले लोक असं असतात. तर त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे काही नेचर असते ते खूप स्ट्रॉंग असतं, आणि ते आम्हाला बेनिफिट केलं. आम्ही खूप छोटे छोटे प्रॉब्लेम त्यावेळेला घेतले, की त्यावेळेला न्यूजपेपर्स अवेलेबल नसायचे. आम्ही न्यूजपेपर्सची ऍप्लिकेशन, मोस्टली माझी कंपनी अँड्रॉइडवर काम करते, अँड्रॉइड फोनच्या रिलेटेड सॉफ्टवेअर्स म्हणजे जे ऍप्लिकेशन आहे ती तयार करते. जसं की व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन आहे, तशी आमचीही काही ऍप्लिकेशन आहेत. तर न्यूज रिलेटेड ऍप्लिकेशन आम्ही तयार केलीत. देन आफ्टर त्यावेळेला सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग होत होता, तर सोशल मीडियाला सपोर्टिव्ह कंटेंट प्रोव्हाइड करणारी, जसं की स्टेटस वगैरे, त्यावेळेला मेसेजिंग खूप व्हायचं लोकांच्यात, की एकमेकांना, आता आपण इरिटेट होतो गुड मॉर्निंग गुड नाईट बघून, त्यावेळेला तो क्रेज होता. त्यावेळेला लोकांशी कनेक्ट होण्याचं ते एक साधन होतं. त्यावेळेला ते क्रिंज वाटत नव्हतं, असं म्हणलं तरी चालेल. तर त्याच्या रिलेटेड ऍप्लिकेशन आम्ही केलीत. देन आफ्टर थोडासा फोकस एज्युकेशनल सेक्टरकडे वळवला आम्ही. परिपाठ नावाचं एक सिंपल कन्सेप्ट आम्ही त्यावेळेला घेतली, की माझे स्वतःचे भाऊ हे प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदेला, आणि त्यांची शाळा डोंगरी भागात, एकदम दुर्गम वस्तीत, आपल्याही सांगली जिल्ह्यात जतच्या तिकडं किंवा शिराळ भागात, डोंगरी भागात, जिथे इंटरनेटची रेंज नाहीये, फोनला रेंज नाहीये, अशा ठिकाणी ही मराठी शाळा काम करतायत. हे ऍक्च्युली खूप म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. तर तशा भागात शिक्षकांना ऍक्सेस नसतो इन्फॉर्मेशनचा, आणि परिपाठ ही शाळेत डेली असेंब्ली जे घेतात, शाळा सुरू व्हायच्या आधी मुलांना उभा करून प्रार्थना घेणे, त्यांना दिनविशेष सांगणे, बातम्या सांगणे, त्यांच्याकडून म्हणी, शब्द वगैरे, सुभाषित, म्हणजे असे त्याचे काही घटक असतात मूल्य शिक्षणावर आधारित. तर त्या सगळ्या गोष्टी त्या शिक्षकाला प्रत्येक वेळेला दुर्गम भागातल्या अवेलेबल नसायच्या. तर तो प्रॉब्लेम आम्ही आयडेंटिफाय केला, आणि परिपाठ नावाचं ऍप्लिकेशन आम्ही लॉन्च केलं, ज्याच्यामध्ये 365 दिवसाचा, प्रत्येक दिवसाचा परिपाठ आम्ही ऑफलाईन लोड केला, आणि ते ऍप्लिकेशन लॉन्च केलं. आणि विदिन 1 डेज, मी तुम्हाला सांगतोय मॅडम, की विदिन 1 डेज आम्हाला 5000 डाउनलोड्स त्यावेळेला मिळाले, आणि अप्रिसिएशन मिळालं ते खूप मोठं, म्हणजे ते मोजता न येण्यासारखं होतं, की कॉल्स आले, लोकांचे मेसेजेस आले, आणि तिथून बूस्ट मिळाला. म्हणजे हा सुद्धा एक त्यातला आपण म्हणू शकतो की ह्या चर्चेतला एक आउटकम असेल, की तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि ती ज्या वेळेला अप्रिशिएट होते किंवा सर्व मान्य होते, तर तो सुद्धा टप्पा महत्वाचा आहे, आणि तो टप्पा आमच्या आयुष्यात त्यावेळेला लगेच आला.
आणि मग जे काही आमचं ठरलेलं की आपल्याला हातच करायचं आहे, म्हणजे आपण एक विचार करतो की करायचं आहे, करायला सुरुवात करतो आणि देन फायनल करतो. तर तिथं आमचं फायनल झालं की म्हणजे हेच आपलं करिअरचं जे काही असेल तो गोल असू शकतं. आणि तिथून मग आमचा प्रवास खूप चांगल्या प्रकारे सुरू झाला. अच्छा, तुमचा पहिला टास्क होता तो म्हणजे आता अँड्रॉइड वरती काम करणं वगैरे, त्यातून तुमची सुरुवात झाली. परिपाठ याच्यावरती तुम्ही काम केलं, ते लोकांना आवडलं, खूप छान लोकांचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला. मग ही जी परिपाठाची जी कन्सेप्ट होती तर त्याला तुम्ही थोडंसं नाही का प्रयत्न केलात, काय होतंय बघूयात, लोकांचा कसा रिस्पॉन्स येतोय. तर नंतर जे छोटे छोटे ऍप्लिकेशन्स तुम्ही क्रिएट केले, तुमच्या आयडियाज केल्या, तर त्याचा स्टडी एकंदर म्हणजे कसा होता आणि मग लोकांपर्यंत हे कसं पोहोचत गेलं तुमचं काम हळूहळू? थोडंसं मी स्वरूप सांगेन की कसं की माझ्या कामामध्ये अँड्रॉइड ऍप्लिकेशन तयार करायचं आहे म्हणजे काय असतं की एखादा प्रॉब्लेम, जसं मग सांगितलं की प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं, डोक्यात विचार येतो की भांडवल काय आहे. अच्छा, तर इथले आपण माझ्या बिझनेसमधले सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले माइट बी त्याला ते ऍप्लिकेबल असू शकतात, ह्यातले खूप सारे जे मी गोष्टी सांगणार आहेत. तर सगळ्यात महत्वाचं भांडवल याच्यासाठी असू शकेल की तर तुमच्याकडं हार्डवेअर इन द सेन्स तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करायचं आहे तर तुमच्याकडे हार्डवेअर म्हणजे तुमचा पीसी किंवा लॅपटॉप तुमच्याकडे थोडासा चांगला पाहिजे, कारण तुम्ही सॉफ्टवेअर तयार करताय. त्यानंतर तुम्हाला इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि बसण्यासाठी एक छोटीशी जागा, कम्फर्टेबल जागा पाहिजे. कारण इथं तुम्ही तयार करताय, म्हणजे मी कित्येक वेळेला लोकांना समजून सांगत असताना असं सांगतो की सॉफ्टवेअर तयार करणे हे काही उतरून काढण्याचं किंवा लिहून काढण्याचं काम नाहीये. क्रिएटिव्हिटी इथं तुम्हाला एक गोष्ट घडवायची आहे की जी तुम्ही विचार केलेत त्या विचारांना एक मूर्त स्वरूपात प्रेझेन्स क्रिएट करेल त्या गोष्टीचा. मग ते सांगताना मी दरवेळेला असं सांगतो की एखादं पुस्तक लिहिणं किंवा एखादं कविता लिहिणं हेच काम आपण सॉफ्टवेअर तयार करण्याशी कम्पेअर करू शकतो. त्यावेळेला तुमचं माइंड फ्रेश पाहिजे, स्टेबल पाहिजे, पॉझिटिव्हिटी पाहिजे. दॅट्स वाय मी तुम्हाला म्हटलं की एक चांगली जागा, कम्फर्टेबल जागा पाहिजे बसायला. एवढं जरी असलं तरी तुमचा सॉफ्टवेअर तयार करण्याचा जो काही प्रवास आहे तो तुम्ही आजही या 2024लाही सुरू करू शकता. तर तशा गोष्टी आम्ही अरेंज केल्या आणि देन आफ्टर आयडिया जशा येत गेल्या तर अँड्रॉइडवर काम करण्यासाठी ज्या लँग्वेजेस लागतात, सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी ज्या काही प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात, तर त्याचं बॅकग्राऊंड ऑलरेडी मी कॉम्प्युटर इंजिनिअरचा ग्रॅज्युएट असल्यामुळे खूप साऱ्या लँग्वेजेस झालेल्या, RIT सारख्या खूप चांगल्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. तर तोही ऍक्च्युली म्हणजे मला खूप चांगला फायदा झाला. शिक्षकांनाही त्यावेळेला तो अप्रोच डेव्हलप करणं, म्हणजे RITचं हे सांगायला मला खूप चांगलं वाटेल की 2014ला सुद्धा एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे तुमच्यात बिझनेस करण्याची आवड निर्माण करणारा विषय त्यावेळेला आम्हाला त्यांनी शिकवला. आणि हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण थोडंसं आपल्या भागात नोकरीला प्राधान्य जास्त दिलं जातं. मायडबी म्हणजे त्यात लोकांचा दोष नाहीये. अच्छा, मग त्याच्यावरतीच मी येते. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की नोकरी वगैरे या सगळ्या गोष्टींना आपण प्रायोरिटी देत असतो. मग जेव्हा तुमचं हे काम चालू होतं किंवा अशा गोष्टी तुम्हाला सुचत होत्या तर तेव्हा घरच्यांचा रिस्पॉन्स कसा मिळत गेला, म्हणजे कसं होतं त्यांचं सपोर्ट सिस्टीम? ओके, हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण हे मी एक सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी सुरू करणार आहे हा विचार त्यांना जरी आपण सांगितला तर सॉफ्टवेअर तयार करतो म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे, त्यांना प्रश्न पडतो. हा प्रश्न आणि हा प्रश्नाचं उत्तर त्यांना समजावून सांगणं हे खूप चॅलेंजिंग होतं, कारण ही फील्ड नाहीये आपल्या भागात. मॅडम, कोण असं जर म्हणत असेल की सॉफ्टवेअर तयार करायचं आपल्या घरातल्यांना सांगायचं आणि ते त्यांना लगेच समजते तर ते असं होणार नाही. मग तो सगळ्यात मोठा चॅलेंजिंग टास्क होता. खरं त्यावेळेला घरातील मोठे बंधू माझे जे प्रोफेसर आहेत, मधले बंधू शिक्षक आहेत, तर त्यांना थोडंसं नॉलेज असल्यामुळे त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांना फक्त ऍश्युरन्स, आपल्या भागात हेच असतं की चांगलं कमवलं पाहिजेस तू काहीही कर, खरं तुझं आयुष्य सेटल झालं पाहिजे. हा खूप मोठा त्यांच्याकडून अपेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांना तसं वाटत असतं. तर तेच सांगितलं की खूप चांगलं आहे आणि याच्यातून अपॉर्च्युनिटी खूप चांगले मिळू शकतात, काही तर स्वतः करण्याचं प्रयत्न करतोय असं समजावून सांगितल्यानंतर इनिशियली त्यांचं म्हणणं होतं की एमटेक वगैरे करावं. खरं देन आफ्टर जसं त्यांना रिझल्ट दाखवले की असं ऍप्लिकेशन आणि अशा प्लॅटफॉर्मवर आहे, गुगल प्ले स्टोअरवर आहे आणि एवढ्या लोकांनी ते डाउनलोड केलंय, असे चांगले कमेंट्स त्यांना येत आहेत. तर त्यावेळेला त्यांनाही कळालं की ठीक आहे, चांगलं काय तर करतोय आणि रेकग्नाइज होतोय. रेकग्नायझेशन हा सुद्धा एक म्हणजे आपल्या इथं समाजातील एक खूप महत्वाचा घटक आहे की जर तुम्हाला त्या कामाला ओळख मिळाली तर इझी जातं आणि ते आम्हाला लवकर मिळालं. कॉलेजमधल्या लोकांनी ही देन आफ्टर सुद्धा, कॉलेज झाल्यानंतर सुद्धा खूप चांगलं गायडन्स केलं
आणि त्यातून म्हणजे थोडंसं इझी गेलं सगळ्यांना समजून सांगायला. मग कंपनीचा शुभारंभ कसा आणि कधी झाला, म्हणजे किती वर्ष झाली तुम्ही आता या ह्याच्यामध्ये फर्ममध्ये काम करताय? सुरू 2015ला माझं ग्रॅज्युएशन झालं RITहून. तर त्याच्या आधी 3 महिने म्हणजे मार्चमध्ये आम्ही ऍक्च्युली सुरू केलेलं काम करायला. खरं कंपनी रजिस्टर केलेली नव्हती. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर जूनमध्ये प्रॉपरली आम्ही बसायला लागलो ऑफिशियल टायमिंगमध्ये, की सकाळी 9 ते 6 बसायचं आहे आपल्याला, दररोज बसायचं. म्हणजे हे सुद्धा एक चॅलेंजिंग असतं. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही फोर्सफुली जाता, बरोबर, की आपल्याला दिलेले असतात नियम. खरं ज्यावेळेला स्वतःचा बिझनेस असतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डिसिप्लिन लावणं स्वतःला. तर आम्ही तो डिसिप्लिन लावला. ऑफिस स्पेस परचेस रेंटवर घेतलं, तिथं ऑफिस सेटअप केला आणि स्वतःला आम्ही एक सवय लावली की सकाळी लवकर जाऊन बसणे, किमान एवढ्या वेळेपर्यंत काम करणे, थॉट प्रोसेस डेव्हलप करत राहणे, ब्रेन स्टॉर्मिंग करणे, एकमेकांशी विषयांवर चर्चा करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. हे करत असताना आमचे विदिन 4 मंथ 6 ते 7 ऍप्लिकेशन आम्ही गुगल प्ले स्टोअरला पब्लिश केले. खूप चांगला रिस्पॉन्स. जसं तुम्हाला मी सांगितलं, शालेय वेळापत्रक नावाचं ऍप्लिकेशन आम्ही त्यावेळेला तयार केलं, वेळापत्रक डिझाईन करण्यासाठी शाळांसाठी. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. जी सोशल मीडिया कंटेंटसाठी ऍप्लिकेशन तयार केलेले त्यांना तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यातून रिव्हेन्यू आमचा सुरू झाला. म्हणजे जे सगळ्यात महत्वाचं असतं की त्यातून पैसा येणं आमचं सुरू झालं आणि आमचे जे फायनान्शियल जे काही एक्सपेन्सेस होते तर ते आम्ही भागवू लागलो आणि त्यातून पैसाही उरू लागला. मग हा कॉन्फिडन्स आल्यानंतर आमचं ठरलं की कंपनी रजिस्टर करूया. आणि रजिस्टर करत असताना म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेतलं की कंपनी रजिस्टर करताना काय करावं लागतं, कशा प्रकारे करावं लागतं, काय काय प्रकार असतात कंपन्यांचे, प्रायव्हेट लिमिटेड असतात, LLP असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊन मग आम्ही अराउंड 2015च्या डिसेंबरला प्रोसेस स्टार्ट केली कंपनी रजिस्टर करायची. आणि विदिन 1 मंथमध्ये कंपनी रजिस्टर होऊन आमचं नाव वगैरे अप्रुव्हल होऊन आम्हाला मिळालं. आणि म्हणजे थोडंसं त्याला ऑफिशियल हे झालं, टच आला कामाला. तर आता IT इंडस्ट्री खरं तर खूप मोठी आहे, काम करायला तुम्हाला खूप स्कोप आहे म्हणजे आजच्या यंगस्टरला वगैरे. तर मग भविष्यामध्ये तुमचे प्लॅन्स काय आहेत, म्हणजे अजून कुठल्या गोष्टींवरती तुम्ही काम करताय? आता सध्या तरी टूल्स बेस्ड म्हणजे मार्केटच्या डिमांड, म्हणजे ह्या फील्ड मध्ये काम सुरू करणं खूप इझी आहे. खरं सस्टेन करणं खूप अवघड आहे, म्हणजे टिकून राहणं खूप अवघड आहे. हे का म्हणतोय मी, कारण आज सगळ्यात रॅपिडली सगळ्यात फास्ट चेंज होणारी इंडस्ट्री कोणती असेल तर ती कॉम्प्युटर इंडस्ट्री आहे, सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे. आज तुम्ही पाहत असाल AI वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे इतर स्ट्रीमच्या सुद्धा जॉबला चॅलेंजेस करत आहेत. आता हे सगळं करत असताना तुम्हाला अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये जे काही ट्रेंड सुरू आहेत, मार्केटची गरज काय आहे, मार्केटची गरज काय आहे, तर त्या गरजा ओळखून मग तुमच्या कामात ते बदल आणणं. म्हणजे आपण साधं जरी एक्झाम्पल आता घ्यायचं म्हणलं तर व्हॉट्सअपचं घेऊ शकतो. व्हॉट्सअप 2015ला ज्या लोकांनी वापरलं आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेले फीचर्स 2018ला, 2020ला, 2022ला तर हे पूर्णपणे इव्हॉल्व आणि पूर्णपणे चेंज झालंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर हेच आहे आमच्या फील्डमधलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की आयडेंटिफाय करणं की मार्केटची गरज काय आहे आणि त्यानुसार मग तशी ऍप्लिकेशन्स तयार करणं किंवा आहे त्या ऍप्लिकेशन्समध्ये तशा प्रकारचे फीचर्स प्रोव्हाइड करणं. आता जसं होतं की AI जसं वाढायला लागले तरी तसं प्रत्येक ऍप्लिकेशनमध्ये AI रिलेटेड फीचर्स ऍड व्हायला लागलेत. मोबाईलच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं की मोबाईल मागं 2 वर्षापूर्वी त्यांचे जे काही शोकेस व्हायचे ते वेगळे व्हायचे. खरं आज AI रिलेटेड फीचर्स जास्त शोकेस होतात. तर तसंच आता टूल्स बेस्ड इंडस्ट्री खूप म्हणजे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त गरज आहे ते टूल्सना आहे. तुमचं काम सुखकर करणाऱ्या गोष्टी किंवा ऍप्लिकेशन्स आता मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालतात. एंटरटेनमेंट किंवा सोशल इंडस्ट्रीमध्ये जो स्कोप होता सॉफ्टवेअर तयार करताना तो आता राहिलेला नाहीये. म्हणजे साध्यातल्या साध्या माणसाला आता फोन वापरायला कळतंय आणि फक्त फोन वापरायला कळत नाही तर त्याची डिमांड आहे की माझ्या प्रॉब्लेमसाठी तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का. तर आता तेच आमचं सुरू आहे. आमचं एक ऍप्लिकेशन आहे इंडियन फाउंड कन्व्हर्टर. म्हणजे हे सांगायला आनंद होतो की इंडियातलं फाउंड कन्व्हर्टर मधलं 1 नंबरचं ऍप्लिकेशन आपलं आहे आणि ते मी इस्लामपुरातल्या आपल्या डेव्हलपर लोकांनी आमच्या कंपनीनं तयार केलेलं आहे. आणि आज आता ह्या क्षणी भारतातले मराठी आणि हिंदीमध्ये काम करणारे ग्राफिक्सचे 2.5 लाखाच्या वर युजर ते ऍप्लिकेशन वापरतायत.
आणि त्या ऍप्लिकेशनचं काम खूप सोपं आहे मॅडम. आपण मराठी वापरतो, आपल्या फोनमध्ये मराठी टाईप करतो, युनिकोड मध्ये त्याला म्हणतात की काही फाउंड्स असतात. बरोबर आहे. तर ते युनिकोड टाईप करताना जर संतोष टाईप करायचं तर SANTOSH टाईप केल्यानंतर संतोष टाईप होतं. खरं युनिकोड फाउंट हे लिमिटेड आहेत, देवनागरी फाउंट आपण त्यांना म्हणतो. खरं दुसरेही फाउंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जसे की श्रीलिपीचा फाउंट आहे, कृतीदेव फाउंट आहे, AMS फाउंट, असे खूप सारे फाउंट आहेत, शिवाजी फाउंट आहे. तर त्या फाउंट मध्ये जर तुम्हाला तुमचं नाव लिहायचं असेल तर SANTOSH टाईप केल्यानंतर संतोष होत नाही. त्या फाउंट्सची लेआउट वेगळी असते कीबोर्ड्सची. जसं की A टाईप केल्यानंतर काही फाउंट्स मध्ये स टाईप होईल, सगळ्यात इझी लोकांना वाटतं. मग ते माझं ऍप्लिकेशन काय करतं की जे तुम्ही युनिकोड मध्ये टाईप करताय तर ते वेगवेगळ्या फाउंट मध्ये कन्व्हर्जन करतं. त्याचं खूप स्टायलिश फाउंट वगैरे मराठीमध्ये हिंदीमध्ये असतात. खरं ते सामान्य लोकांना किंवा ज्या लोकांना ती ग्राफिक्स लेआउट वापरता येत नाही त्यांना ते वापरता येत नाहीत. तर माझ्या ऍप्लिकेशन थ्रू ते युनिकोड मध्ये टाईप करतात, तिथं पेस्ट करतात, कुठला फाउंट पाहिजे तो सिलेक्ट करतात आणि कन्वर्ट करून ते ऍज इट इज वापरतात. तर इतकी म्हणजे सोपी आयडिया आहे. आता त्याचे अल्गोरिदम लिहिणं ऍक्च्युली सोपं नव्हतं. जसं मागाशी म्हणलं की वर्करनी जरी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इझी वाटत असलं तरीही म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ती तशी. खरं ते अल्गोरिदम एकदा लिहिल्यानंतर मग थोडंसं त्यात इम्प्रोव्हाइज करत आता सगळ्यात टॉपला म्हणजे माझंही सगळ्यात चांगलं आणि मोठं ऍप्लिकेशन कोणतं जर तुम्ही विचाराल तर ते इंडियन फाउंड कन्व्हर्टर आहे आणि मार्केटमध्ये आता ते लीडर ऍप्लिकेशन आहे त्या सेक्टर मधलं. अशी ऍप्लिकेशन असतील. काही माझी ऑटोमेशनची ऍप्लिकेशन आहे जे बिझनेसचे मार्केटिंग करण्यासाठी हेल्प करतात. तर अशा लेवलची ऍप्लिकेशन आपण आता मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो. आणि आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलोय, तर मला सांगा की आता तुमचं हे फील्ड जे तुम्ही चूज केलेलं आहे ते खरं तर खूप भारी आहेत. म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यू ऐकताना मला सुद्धा या काही गोष्टी नवीन पद्धतीने माझ्यासमोर आलेल्या आहेत. सो आजची जी यंगस्टर आहे तर ती करिअर करू इच्छिते या फील्डमध्ये, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, काय गोष्टी त्यांना कराव्या लागतील? कसं आहे मॅडम की आपला भाग म्हणजे जो ग्रामीण भाग आहे तर त्या ग्रामीण भागातलं जे काय फायनान्शियल परिस्थिती आहे ती थोडीशी आपल्या इथल्या युवकांना चॅलेंजिंग ठरते. आपल्या इथं म्हणजे शिक्षण घेत असतानाच ठरलेलं असतं की एवढ्या वर्षात आपल्याला घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, आपल्याला लग्न करायचं आहे. तर ह्या सगळ्या चाकोरीबद्ध विचारातून थोडंसं आधी युवकांनी बाहेर पडलं पाहिजे. सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल किंवा इतर कोणतीही इंडस्ट्री असेल, कुठल्याही स्ट्रीम मधली मुलं असतील तर थोडंसं जॉब क्रिएशन आणि एंटरप्रेन्योरशिप साठीचा जो काही ऍटिट्यूड आहे तर तो त्यांच्यात आला पाहिजे. आणि बाहेरची जर परिस्थिती बघितली तर थोडासा अंदाज येतोय की असा ऍटिट्यूड येतोय. मुलं खूप सारी सोल्युशन्स घेऊन येत आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक समाज म्हणून सुद्धा त्या गोष्टींकडे तशा प्रकारे बघणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि तेच की तुमच्याकडे चांगली आयडिया आहे, तुमच्याकडे क्रिएटिव्ह माइंड आहे, तुम्हाला गायडन्स करायला खूप सारी लोक आहेत. RIT सारख्या ठिकाणी आज नेत्रासारखी इन्क्युबेशन सेंटर ही कन्सेप्ट आहे. म्हणजे काही लोकांना माहित नसेल की RIT मध्ये जर तुमच्याकडे चांगली आयडिया असेल, तुमच्याकडे थोडंसं भांडवल असेल तर ते तुम्हाला स्पेस प्रोव्हाइड करतात, गायडन्स प्रोव्हाइड करतात. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. सांगण्याची गोष्ट ही आहे रिसोर्सेस. ज्यावेळेला आम्ही हे सगळं सुरू केलं, ज्या प्रमाणात रिसोर्सेस अवेलेबल होते त्याच्या कितीतरी पटीनं आता तुम्हाला रिसोर्सेस सपोर्ट सिस्टीम अवेलेबल आहे. काय हवं आहे तर एक ती इच्छाशक्ती आणि तुमचं थोडंसं क्रिएटिव्ह माइंड एवढं जरी असेल. हार्डवेअर इझिली अवेलेबल आहे, इंटरनेट पॅक्स इझिली अवेलेबल आहेत. मला सांगायला मजा वाटते की BSNLचा 3 GBचा 299चा पॅक आम्ही 60 दिवस वापरायचो आणि तो पुरवायचो. आज अशी परिस्थिती आहे की 3 GB दिवसाला पुरत नाहीयेत. तर इझिली अवेलेबल गोष्टी आहेत, गायडन्स आहे, AI आहे. जर तुम्हाला कोण नसेल, आपण म्हणतो ना की काही लोक म्हणजे बोलायला त्यांना हे होत नाहीत, खुलत नाहीत, खरं आतून खूप स्मार्ट असतात. तुम्ही AI शी बोलू शकता, AI शी चर्चा करा, AI ला प्रश्न विचारा, AI विल गाईड यू. ओके, तर खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ट्राय करा. सोल्युशन जर तुमच्या डोक्यात एखादं असेल तर त्याला लहान समजू नका. लहानात लहान TTMM सारखी कन्सेप्ट कॉलेजच्या मुलांना माहित असेल की तुझं तू माझं मी, तर असं ऍप्लिकेशन करून त्या ऍप्लिकेशनवर मी 50-60 हजार कमवलेला माणूस आहे की त्याच्यामध्ये फक्त नंबर ऑफ पर्सन टाकायचे आणि कॉन्ट्री किती टाकायची हे टाकलं की ते दाखवायचं की किती रुपये सगळ्यांना येणार आहे. किती भारी. इतकं साध्या गोष्टीमधून सुद्धा लोक हे होऊ शकतात. तर या तुमच्याकडे कन्सेप्ट असतील, आयडिया असतील तर खुल्या मनानं त्या डिस्कस करा एकमेकांशी. इन्क्युबेशन सेंटर हा शब्द थोडासा लक्षात ठेवा, गुगलला सर्च करा. आपल्या
स्टार्टअप इंडिया अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजला तुमच्या भागातील असतील, आपल्या भागात RIT आहे, तुमच्या भागात दुसरे असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेसला अप्रोच करा. तिथं जाऊन त्यांना भेटा की माझ्याकडे अशी अशी आयडिया आहे आणि आपण या बाबतीत काही करू शकतो का. तुम्हाला फंड्स मिळतात, तुम्हाला गायडन्स मिळतो, तुम्हाला स्टायपन मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि स्टार्टअप वगैरे पण छोटं मोठं होऊ शकतं त्यांचं. एक्झॅक्ट. खूप सारे स्टार्टअप असे आहेत की लोकांना वाटत नव्हतं की ही आयडिया बूम करेल. खरं त्या बूम झाल्या आणि त्या खूप म्हणजे करोडोमध्ये आज बिझनेस करतायत. आणि याचे जर तुम्ही ऍडव्हान्टेजेस विचाराल तर म्हणजे काही युवकांना अपील करणारे ऍडव्हान्टेजेस सांगेन की तुमच्या मनाचे तुम्ही मालिक असता. कधीही ऑफिसला जाऊ शकता, कधीही ऑफिसला येऊ शकता, रिलीफ मिळतो तुम्हाला. फॅमिली बरोबर खूप चांगला टाइम स्पेंड करू शकता तुम्ही. अगेन खरं जेवढं स्पेंड करताय तेवढं कधी कधी रात्रीही काम करावं लागतं. अगेन याला ऑफिशियल असं काही टायमिंग नसतं. खरं खूप आनंदही येतो आणि देन आफ्टर ज्यावेळेला रेकग्नायझेशन मिळतं प्रतिष्ठेसारखं. तुमच्याकडे काय होतं की सगळ्यात महत्वाचा वेळ असतो, त्यामुळे तुम्हाला छान गोष्टी काहीतरी डोक्यामध्ये तुमच्या सुरू राहतात आणि छान त्याच्यातनं काहीतरी प्रोडक्ट येतं बाहेर. एक्झॅक्ट. आपण नोकरी करत असतो तर तिथं असं आपल्याला प्रेशर असतं सातत्याने. मग तिथं गोष्टी तसं आपल्याला क्रिएटिव्ह काहीच सुचत नाहीत किंवा करायला तसा स्कोप मिळत नाही फार. आपण इथे करू शकतो, थोडंसं आपल्याला वेगळं काहीतरी क्रिएटिव्ह रिलीफ मिळते याच्या माध्यमातून. तुम्ही इथे माझ्याकडे आलात, खूप छान गोष्टी मला सुद्धा शिकायला मिळाल्या, काही ऐकायला मिळाल्या आणि भविष्यामध्ये तुमच्या ऍप विश्वाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.